मित्रांनो आपला डब्बा मित्रांनो आपण आता आपलं ते हे बघू शकता आपल्यासाठी पाणी सुद्धा. तुम्हाला हा विक्रोळीचा नवीन ब्रिज तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला ब्लॉग. आपण खूप दिवसानंतर टाकत आहोत, तर थोडा वेळ लागला म्हणजे आपण काही आपल्याकडे कॉन्टेंटच नव्हतं, त्यामुळे आपण काही टाकलंच नाही. तर आज तुम्ही थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर आज आपण जाणार आहे मामासोबत राईड करायला. म्हणजे मामा तिकडे पार्सल आहे, आपण जाणार आहे ठाण्यात, पनवेल तिथपर्यंत जाणार आहे. तर आपण ब्लॉग काढतोय आता त्यासाठीच, कॉन्टेंट भेटले म्हणून. तर भेटू आता डायरेक्ट मामाच्या गाडीवरती. तर मित्रांनो आपण आता मामाच्या गाडीवरती पोहोचलेलो आहे. हे बघा, चाललोय आपण आता मामासोबत पार्सल द्यायला. हे बघा पार्सल ॲपलचाच प्रोडक्ट आहे, मामा ॲपलमध्ये काम करतो ना, त्याच्यासाठी. डोंबिवलीला चाललोय त्याला घेऊन फिरायला, कारण 10वीची परीक्षा दिली आणि त्याला कुठं फिरायला भेटलं पण नाही. काही दिवस आणि तो घरातच आहे, त्यामुळं म्हटलो की आपण डोंबिवलीला जाऊया, तुला पण घेऊन जातो. ऐकलं तुम्ही, आपण आज डोंबिवलीला जाणार आहे. पार्सल सुद्धा मोठं नाही बघा, छोटंच आहे, जास्त जास्त नाही. आणि इथं बघा मामा गाडी चालवते. हे बघा, हॉर्न वाजवल्याशिवाय ह्यांचं काय होतच नाही. अशा इथं नवीन नवीन बिल्डिंग बनल्यात आणि आपल्याला असं काय माहितीच नाही. बघा तुम्ही, म्हणजे आज जेव्हा आपण बाहेर आलो तेव्हा आपल्याला कळलं की इथं काय काय प्रोग्रेस होत आहे. नाहीतर आपण घरातच होतो लय दिवस, त्याच्यामुळे आपण ब्लॉग पण नव्हतो बनवत. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. तुम्हाला हा विक्रोळीचा नवीन ब्रिज तर माहितीच असेल, बनलेला आहे ते. त्या ब्रिजच्या इथनंच आम्ही आता जाणार आहे. तर मित्रांनो आपण आता ऐरोलीच्या इथनं जाणार आहे. तर मित्रांनो आपण ऐरोलीचा ब्रिज क्रॉस केलेला आहे. तुम्ही ही लायब्ररी सुद्धा बघू शकता. इथं काही खूप मोठी लायब्ररी आहे. आणि आपण आता ऐरोलीचा ब्रिज. मित्रांनो आपल्याला ही तिसरी ट्रॅफिक लागलेली. हे बघा किती ट्रॅफिक असते बघा. ऐरोलीमध्येच आम्हाला ट्रॅफिक भेटली. ही तिसरी ट्रॅफिक आहे जी ऐरोलीमध्ये भेटली आम्हाला. मित्रांनो ही आहे मुंबईची ती जागा जी पावसाळ्यामध्ये इथं धबधबा येतात. तर लोकांना येण्यासाठी म्हणजे खूप पावसाळ्यामध्ये इथं खूप गर्दी असते लोकांची, कारण की ह्या जागेवरती धबधबे येतात आणि खूप चांगलं एकदम सुंदरस दिसतं पावसाळ्यामध्ये. ही जागा आहे मुंबई मधली ती. हे बघ, पूर्ण जंगल आहे या रोड वरती. आजूबाजूला सगळीकडे फक्त नुसती जंगल येतं. आपण आता त्या परिसर मधनं बाहेर येऊन आता आपण हायवे वरती आलेलो आहोत. ते जंगल सुद्धा संपलेलं आहे. हे बघू शकता, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत खूप इथं. हायवे वरती पोहोचलो आपण. मित्रांनो आपण आता डोंबिवलीच्या इथं पोहोचलेलो आहोत. इथलं वडापाव तुम्हाला माहिती असेल तर हा वडापाव खूप फेमस आहे इथला. ऍक्च्युली ही कल्याणशील फाटा आहे. कल्याणशील फाटाजवळ एवढा फिरून येण्यापेक्षा हा मथा रोड येतो. हा रोड आहे ना बघा, हा हे बघा. लेफ्टला जातो मुंब्रा, राईटला जातो वाशी पनवेल कळंबोली, आणि सरळ जातो डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण. आणि हा रोडची जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला आलात ना, इथं तुम्हाला ऍक्सिडेंट भेटू शकतात खूप सारे. हे बघा, हे
गाडीमध्ये गॅस संपले. दिवसाचं निघून आलोय, संध्याकाळी येऊ शकत नाही, इतकी ट्रॅफिक असते इथे. आत्ताच बघू शकता ना, हे बघा आत्ता बघा किती ट्रॅफिक आहे. मित्रांनो आपण पलाव्यामध्ये पोहोचलेलो आहोत, हे बघू शकता. खूप वेळ लागला पोहोचलेला आपल्याला, पण आपण पोहोचलो मित्रांनो. हे बघ एक्सपिरिया मॉल आहे. ॲक्च्युली हे डोंबिवलीमध्येच येतं पलावा, आणि याच्या आपल्याला सर्व्हिस गेटला जायचं आहे. तर आपण सर्व्हिस गेटला जाऊया, बघू आता. समोरच्या बाजूला किती सुंदर वाटते बघा, पलावा लिहिलंय. 45 डिग्री सेल्सिअस आपल्याकडे ऊन असताना सुद्धा या उन्हामधून आम्ही प्रवास करतोय, आणि आजूबाजूला जो झाडांचा आहे ना हिरवळ, मजा येते. गरमच होत नाही असं होत आहे, पण थोडंफारच होत आहे. आपण मॉलच्या बॅक साईडला आलेलो आहोत, ते बघा. आपल्याला इथंच पार्सल द्यायचं आहे. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की आम्हालाच माहीत नाही आहे इथे जायचं आहे का अजून कुठे जायचं. बहुतेक असावं इथेच दिले द्यायला, कारण सगळ्या गाड्या वगैरे इथंच आहे आणि सर्व्हिस यार्ड हाच बोलला जातो. तर आपण जाऊया गाडी आणि एंट्री करून बघूया. त्याला बोलवलं बाहेर, त्याला बोललो बाहेर या, कारण आतमध्ये आपल्याला एंट्री नाही देणार, आपण पहिल्यांदा आलो. आपलं पार्सल बघा मित्रांनो, हे बघा. इथं जायचंय का कुठे जायचं आपल्याला पण नाही माहिती. मित्रांनो आपण आता आपलं ते पार्सल होतं ते दिलंय. आता आपण जात आहोत ठाण्याला. आता आपलं परत मुलुंडवरून एक बॉक्स घ्यायचा आहे आणि द्यायचा आहे ठाण्याला जाऊन. तुम्हाला तो पण दाखवतो. आपल्याला पिकअप पण करायचं आहे आणि परत तिथं जाऊन डिलिव्हर करायचं आहे. आणि परत विव्याना एक मॉल आहे ठाण्यामध्ये, तिथून ठाण्यातून पिकअप करायचं आहे. डिवाईस आहेत आणि एक टी व्ही पण आहे. ती टी व्ही पण घेऊ आणि डायरेक्ट विक्रोळी. ही बघू शकता गाडी. तुम्हाला घोस्ट रायडर तर माहिती असेल, त्याची गाडी ही आहे बघा. आणि हे मध्ये त्याचे टायर बघा केवढे मोठे आहेत. आपल्या हाईट एवढी तर ही गाडी आहे बघा. रस्ता खोदला जातोय डायरेक्ट. बघा तुम्ही निंबू सरबत पियाला आपण थांबलेलं मित्रांनो. हे बघू शकते भाऊ आपल्यासाठी निंबू सरबत बनवते. हे बघ, गरमी लय होते नाही तर मित्रांनो, त्यासाठी आपण निंबू पाणी पितोय. हे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललेलो गर्दी होते इथं बघा. हां सॉरी, ट्रॅफिक बघा. हे बघा किती ट्रॅफिक. दुपारचं आलं तर तुम्हाला ट्रॅफिकच भेटणार इथं. तर मित्रांनो, आपण इथं दुसरं पार्सल घेण्यासाठी थांबलो आहे बघा. आपण इथं ब्रिजच्या खालती आहोत. आपल्यावरती गाड्या चाललेल्या आहेत.
आपण एका माणसाचा वेट करतोय, तो पार्सल घेऊन आपल्या इथे येणार. मग आपण ते पार्सल घेऊन कुठे जाणार आहे? दिव्याना मॉल, दिव्या कुठल्या लेक्चर मॉल. हा मॉल मध्ये जाणार आहे. कुठल्या ठाण्याच्या का मुलुंडच्या? ठाण्याच्या मॉलमध्ये आपण जाणार आहे आत्ता. आणि आम्ही लय लवकर पोचलो मित्रांनो. तो आत्ता निघाला आणि आम्ही पोचून लय वेळ झाला आम्हाला. तरी पण आम्ही बसून काय ना काय तरी करतोय, कंटाळा येते म्हणून. मित्रांनो आपला डब्बा आलेला आहे, तुम्ही बघू शकता ह्यांना. हे बघा आपला डब्बा घेऊन आलेले आहेत. आपल्याला आता हो पार्सल घेऊन जायचं आपल्याला विमानातून बघ कसं दिसतंय विव्याना मॉलमध्ये. मित्रांनो आपण पार्सल घेतलेलं आहे, हे बघू शकता. आता आपण जातो आपल्या मंदिरवरती. बघू शकता मित्रांनो, इथं ऍक्सिडेंट झालेलं आहे खूप मोठं. गाडीवाल्याने ठोकलंय त्याला. एवढी ट्रॅफिक आणि ते पण कोणाच्या घरात. पुढच्या बाजूला बघू शकताय तो डंपर पंक्चर झालाय. म्हणून हे ट्रॅफिक झाली आहे. जोपर्यंत तो निघत नाही डंपर त्याचे पंक्चरचे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो डंपर आता तसाच राहणार आणि ट्रॅफिक कंटिन्यू तशीच राहील. संध्याकाळ झाली तर खूपच ट्रॅफिक होईल. तर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपल्याला इथंच यायचं होतं. आता इथनं पण एक माणूस येईल इथं बाहेर हे घेण्यासाठी. आपले हे डब्बा घ्यायला येणार बाहेर. आपण तसं गाडी पार्क करू आणि तो माणूस येईपर्यंत वेट करूया. मित्रांनो आपला पार्सल घेणारा आलेला आहे, तो बघा. त्याला बघू शकता, ह्यांना बघू शकता, सॉरी त्यांना बघता. हे बघू शकता आपल्यासाठी पाणी सुद्धा आणलेलं आहे ह्यांनी. मित्रांनो त्या 2 जणांनी आपल्याला सामान तर देऊन गेलेत. ह्याच्यात आयफोन आहेत 4-5 आणि हे ॲपलची काय टी व्ही आहे की ना, ॲपलची TV. हां ॲपलची टी व्ही आणि ह्याच्यात 4-5 आयफोन आहेत. हे बघा इथं ह्याच्यात आहेत अजून लय फोन आहेत मित्रांनो. आता आपल्याला ते द्यायला जायचं आहे. हे बघू शकते बघा, कीबोर्ड आहे ॲपलचं, सगळं ॲपलचंच आहे ह्याच्यात. हे बघा हे टी व्ही एक, सगळं न्यायचं आपल्याला आत्ता. चले बंद. तर आपण ते पार्सल घेऊन आलेलो आहोत इथं आपल्या जागेवरती. बघू शकता त्या बिल्डिंगमध्ये आपण, म्हणजे विक्रोळीमध्ये चाललो आपण. हे त्या बिल्डिंगची बॅक साईडला आलो आपण. आता सगळे म्हणजे जे पार्सल होते ते सगळे पार्सल आपण आपल्याला एकाच जागी द्यायचे होते. म्हणजे खूप साऱ्या जागी देऊन मग आता आपण पहिलं गेलो इथून. आपली राईडच अशी होती की विक्रोळीपासून वाया ऐरोली आणि तो तिकडचा डेस्टिनेशन होता तो डोंबिवली होता आणि डोंबिवलीवरून परत वाया ठाणे, म्हणजे मुलुंड मारून ऐरोली, मुलुंड आणि ठाणे. ठाण्यावरून परत विक्रोळीला आलो. सामान घेतलं आणि ऑफिसमध्ये दिलं. आता बघूया ऑफिसमध्ये दिलं सामान. तर आजचा सफर कसा झाला हे तुम्हीच आम्हाला सांगा, कारण तुम्ही व्हिडिओ बघताय, ब्लॉग बघताय म्हटल्यावर तुमच्याकडूनच आम्हाला भेटणार. काय भेटणार आहे? व्ह्यूज आणि सबस्क्राईबर. पण एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की भावाला आपल्या सपोर्ट करा, ठीक आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंच आहे तुम्हाला. तुमचा एक छोटा भाऊ, मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सबस्क्राईब तर झालंच पाहिजे.
आणि शेअर यासाठी करा की तुमच्या पण मित्रांना, तुमच्याही परिवाराला माहीत पडलं पाहिजे की आपण पण मुंबईमध्ये फिरण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न केला. तिथे जो आपण हिडन स्पॉट होता जो सांगितला पावसाळ्यामध्ये तिथं फिरण्यासारखं आहे, हे सगळं तुम्हाला दाखवलं आणि प्लस खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या. तर व्हिडिओ कशी वाटली हे तुम्हीच नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचे इथं नाही. बाय.